लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी। उमदी पोलिसांची मोठी कारवाई। राष्ट्रीय महामार्गावर 35 लाखांचा मुद्देमाल जप्त। उमदी विजयपूर मार्गावर लवंग गावाजवळ रेशनिंगचा तांदूळ वाहतूक केल्याप्रकरणी उमदी पोलिसांनी ट्रकसह तांदूळ असे मिळून 35 लाखांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपी ट्रक चालक तिपन्ना हेबालेवा मदार व 39, ड्रायव्हर राहणार चन्नापूर, तालुका रामदुर्ग, जिल्हा बेळगाव यास अटक करण्यात आली। ही कारवाई मंगळवारी केली आहे। या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात पुरवठा निरीक्षक श्रीकांत चंद्रकांत चोथे यांनी फिर्याद दिली आहे। अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक माहिती अशी की दिनांक 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास विजापूर पंढरपूर हायवेनं लवंग गावाजवळ पाटील नाश्ता व किराणा स्टोअरच्या समोर असलेल्या रोडवर आरोपी तिपन्ना हेबालेवा मदार व 39 याच्या ट्रकमध्ये रेशनिंगचा तांदूळ जाणार असल्याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी छापा टाकून ट्रक पकडला। जप्त केलेल्या मुद्देमालात 25 लाख रुपये, एक तपकिरी रंगाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक, तिचा आरटीओ क्रमांक KA36C 5852 असा आहे, तसेच 10,03,200 रुपयांचा 776 नग 15 टन रेशनिंगचा तांदूळ, सुतळी बारदानाच्या 5 गोण्या, त्यावर इंग्रजीमध्ये गव्हर्नमेंट ऑफ हरियाणा असं लिहिलेलं असा 33,440 किलो वजनाचा तांदूळ, मुद्देमाल प्रति किलो शासकीय बाजारभावाप्रमाणे 30 रुपये अंदाजे किंमत असा तांदूळ जप्त केला। अधिक तपास उमदी पोलीस करतायत। दिनांक 25/11/2025 रोजी उमदी पोलीस स्टेशनकडे नेमणुकीस असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव काळेल यांना गोपनीय बातमीदाराबाबत बातमी मिळाली की उमदी पोलीस स्टेशन हद्दीमधून विजापूर हायवेने ट्रक क्रमांक KA36C 5852 मध्ये अवैधरित्या रेशनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळाची वाहतूक करणार आहे। सदर बातमीप्रमाणे आम्ही सर्व स्टाफने तिथे लवंगा या गावामध्ये सापळा रचला असता सदरचा ट्रक हा रेशनिंगच्या तांदळाची अवैध वाहतूक करताना मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये एक 25 लाख रुपयेचा ट्रक व 35 टन तांदूळ ज्याची किंमत आहे 10,03,200 रुपये एवढा मुद्देमाल ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेला आहे। सदर कारवाईबाबत पुरवठा निरीक्षक श्रीकांत चोथे यांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारतर्फे चालक आरोपीनामे तिपन्ना मदार यांच्या विरुद्ध उमदी पोलीस ठाण्यास फिर्याद दिलेली आहे। सदर फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 346/25 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 ची कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PSI सिद्धेश्वर गायकवाड हे करीत आहेत। लोकवाणी न्यूज नेटवर्क, बातमी मागची बित्तम बातमी।